राज्य रस्ता क्रमांक 249ला जोडणाऱ्या हयातनगर आवई सुहागण बरवडी पूर्णा रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार सुहागण व बरवडी येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम उपयोगाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली असून सदर रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार होत नसून रस्ता खोदकाम न करता तो उखरून तिथेच दाबण्यात आला। केवळ गिट्टी अथरण्याचे काम होत आहे। चुरीचे प्रमाण अत्यंत कमी आहे। क्रेशरवरून गिट्टी आणून तशीच अथरली जात आहे। डांबराचे प्रमाण नाही। याबाबत कनिष्ठ अभियंता श्री शिंदे यांना बोलल्यानंतर अभियंत्याकडून अरेरावीची भाषा केली जात आहे। या अभियंत्यांना उपकार्यकारी अधिकारी श्री देशपांडे पाठीशी घालीत असल्याचा आरोपही करण्यात आला। तर कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने बोगस काम सुरू आहे। याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष होत असून शासनाला कोट्यावधीचा चुना लावण्याचे काम सुरू असून या कामाची तत्काळ चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी निवेदनाने करण्यात आली असून चौकशी न झाल्यास 2 दिवसात आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला। आमच्या पूर्णा ते सुहागण हयातनगर या रस्त्याचं काम चालू आहे। हे अतिशय निकृष्ट आणि खालच्या स्तराचं काम चालू आहे। या लोकांनी हे जे इंजिनियर आहे आणि तो आणि जे गुत्तेदार आहे चापके यांच्या हात मिळवणीतून बघा हे मिक्सिंग गिट्टी आहे का? ही तुम्हाला कोण्या प्रकारे मिक्सिंग गिट्टी वाटते? आहे का याच्यात काहीतरी मिक्स केलेलं आहे का? पुन्हा याच्या आतलं डांबर याच्या खालचं आतलं डांबर काढून इस्टिमेटमध्ये बाजूला करायचं तरतूद आहे। इस्टिमेटमध्ये दाखल केलेलं आहे। तरी पण या दोघांनी इंजिनियर तर येतच नाही एकाही दिवशी, साईटवर पण येत नाही आणि कशालाच येत नाही। तरीही खालची गिट्टी डांबरचा वरचा थर असतो जे 4 इंचाचा त्याचा एकही असा जागच्या जागी उकरून खाली दाबून पाणी टाकून त्यांनी वरून रोलर फिरवलेला आहे। आता या रस्त्याचं अगोदरच 25 वर्ष झालं काम चालू नव्हतं, झालेलं नाही। आता हे जे काम करत आहेत ते एकदम निकृष्ट दर्जाचं काम करत आहेत। साईडला हे खोदकाम करायचं साईडला होतं, पुन्हा भरायचं होतं, हे सुद्धा भरलेलं नाही। खाली 1 फूट गट भरायचा होता, खोदून बाजूला करून हे गट भरायचा होता आणि हे म्हणतात हे मिक्स करून मटेरियल आलेलं आहे। याच्यात कुठलं मिक्स केलेलं आहे? काय मिक्स केलेलं आहे याच्यात बघा बरं, काय मिक्स केलेलं दिसतंय का तुम्हाला? सिमेंट वगैरे मिक्स केलेलं दिसतंय। पुन्हा याच्यावरून हा थर टाकलेला आहे मातीचा। आता याच्यावर डांबर पकडणार का? देशपांडे जे आपले याचे BNCचे त्यांना आम्ही वारंवार 3 अर्ज दिलेत आतापर्यंत। एकाही अर्जाची पूर्तता त्यांनी आम्हाला काय झालं काय नाही, MB कशा प्रकारे आहे, बिल काय उचललं आहे, जवळजवळ 20 कोटीचं काम आहे, 1.5 कोटीमध्ये सगळं गुंडाळलं यांनी। म्हणजे हे जे सगळं कारणीभूत जे इंजिनियर आहे शिंदे त्यांनी हातमिळवणी घेऊन यांच्या काय हातमिळवणी झालेली आहे। हे गुत्तेदार जे चापके काय कंस्ट्रक्शन आहे ते त्यांना म्हणलं तर एकाही दिवशी गुत्तेदार आम्हाला अजून आम्ही रोज इथून 10 चक्र होतात, एकाही दिवशी एकही गुत्तेदार मला अजून दिसलाच पाहिलाच नाही मी त्याला कुठं आहे काय। तुमची काय मागणी आहे आता? आमची एवढीच मागणी आहे की एकदम म्हणजे क्वालिटीचा रस्ता व्हावा, कारण याच्यानंतर 25 वर्ष झालं आमच्या पिढीमध्ये रस्ता झालेला नाही। आम्ही असंच वावरलो। कुणावर कारवाई झाली पाहिजे? रस्ता झालाय, कारवाई कुणावर झाली पाहिजे? सगळ्यावरच झाले पाहिजे। जेही हे इंजिनियर आहे जे त्यांच्यावर शिंदे जे आहेत देशपांडे साहेब BNCला आम्ही वारंवार आतापर्यंत 4 अर्ज दिलेले आहेत। त्यांनी कुठल्याच अर्जाची आमची आम्ही लेखी दिलेलं आहे, तुम्ही जो एस्टिमेटनुसार काम करा। आता याच्या खाली बघा जे थर काढायचा असतो का एकही काहीच काढलेलं नाही, डांबर उकरून जागीच दाबले। आता त्याला कोण जिम्मेदार राहणार आहे? रस्ता टिकणार आहे का हा? साईडला हे खोदकाम करून 1 फुटाचं खोदकाम करून साईडनं दाबायचं होतं, ते पण दाबलेलं नाही। याला का असाच रोड जर झाला तर हा रोड 6 ते 8 महिन्यात उकळून जाणार। याला जिम्मेदार कोण आहे हे सांगा ना तुम्ही। आमची एकच मागणी आहे, हे इस्टिमेटनुसार रस्ता करावा, बाकीचं आम्हाला काहीही माहिती नाही। अन्यथा काय करणार? पुरेपूर जिम्मेदार इंजिनियर आहे। तुम्ही काय करणार? अन्यथा आम्ही डायरेक्ट उपोषण करणार। चालू आहे, करोड रुपये खर्च करून शासन यांना हे द्यायले, कसं तुम्हाला काय वाटते रस्ता कसा? मला असं वाटायला की सगळं काम बोगस व्हायला, कोणी पाहणार नाही। ते इंजिनियर आहे चैचत तसेच, ते ऑब्झर्वेशन करणारे ते असेच मिली भगत करायची आणि राईट हे म्हणायचं चलायचं। कोण पाहायला? उद्या मरणच का लोक? 72ला काम झालेलं आहे पहिलं। अरे बाबा। आणि त्याच्यानंतर ते 2-3 बिलं फुकट उचलून घेतलेली आहेत। ते काम केलं नाही काही नाही, सगळं त्याने असंच कारभार केलेला। कुत्याला दुकान
आज ज्यावेळेस हे काम मार्गी लागलं तर झालं मात्र काय यांचं काही खरं नाही ना या गुत्तेदारायचं. काय यायला काय करायचं, त्याची बिलं काढायसाठी काम करायचे. त्याला का काम उत्कृष्ट प्रकारचं करायचं आहे का, ते इंजिनियर सांगताय तशा प्रकारचं मटेरियल टाकायचं आहे, काहीच नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. आणि कोणही विचारणार, सगळे त्याचेच. यायची खाली लिंक, त्याची वरी लिंक. तुम्ही जर असं बोलले तर आम्ही उद्या तुमची गांड कुटतो, आणि तुम्ही जर असं केलं तर आम्ही मग तुमचे कामं बंद करतो. तुम्ही काय आता तुम्हाला काय वाटतंय कसं झालं पाहिजे? काय मग काम चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट अशा प्रकारचं मटेरियल पाहिजे. त्या मादरचोद इंजिनियरनं यावं, त्याला सांगावं अशा प्रकारचं हे टाका ते टाका ते टाका, तर तुमचे बिलं काढतो, नाही तर बिलं काढीत नाही. आता ते इंजिनियर आहे तसेच. एक तांबे साहेब आहे पाहिजे पाहत आहे, उच्यावर बसून शिळ्या वळते. हा शिंदे शिंदे माहित नाही, आपण त्या भानगडीतच पडित नाही ना, आणि त्याला काही परिणाम होत नाही. कारभार कसा आहे, तुम्हाला चला म्हणजे हटेल की तुम्ही मध्ये जाता. आता तुमची अपेक्षा मोठी असती, मात्र ते सगळ्यालाच काय करतात, खुट्टाला येतात, कोणालाच काही देत नाहीत. ते हे मालकाचा बाप दत्तराव पाटील, यायचा पोरगा आमदार राजू भैयाचा ते राजू भैया नवघरे. मग ती साखळी इथून तिथून मुंबईपासून दिल्लीपासून करा ना, काय करायचे तुम्हाला, काहीच कोणाच्यानं काही होत नाही. काम चांगलं झालं पाहिजे, इंजिनियर आला पाहिजे, त्यानं सांगलं पाहिजे पहिल्यानं काय करायचं, दुमार काय करायचं, तिमार काय करायचं. अहो पाणी टाकायला रिकामे नाहीत, पाणी भरायचं इथलं फुकटचं. झाला हर हर महादेव, टाकलं वाटलं टाकलं नाही तर काहीच नाही. जातानी जरा जरा टाकतानी, येतानी हर हर महादेव चले जाऊ ती घोषणा. कोण विचारायला त्याला किती प्रकारचं काय टाकलंय काय नाही.